त्यांचं पण मनपूर्वक स्वागत आहे. हाँ, खास करके देखिए बात करेंगे आज नागांव टीम आपको मैदान पर देख रही है. स्वर्गीय माजी सरपंच रामू शेठ कारभारी स्मृती ज्यांच्या नावावर बघा 12-13 नागाव संघ आज उतरला मैदानावर ग्राउंडवर. 12-13 नागाव त्याच्यासोबत फाईट करण्यास गावदेवी खिलाड़ी सूरज पौदार केतन मात्रे. चलिए पहला गेंद देखिए मिड ऑफ के ऊपर से खेला यहाँ पर डाउन द ग्राउंड. हाँ लाजवाब देखिए कमाल की यहाँ पर से गेंद को रोकते यहाँ पर खास करके देखिए बात करेंगे स्वर्गीय माजी सरपंच देखिए स्वर्गीय रामू सेठ कारवारी स्मृति देखिए इस नाम से खास करके योग गिलेबंद देखिए 12-13 नागाउट टीम है. बहुत बढ़िया देखिए बात करेंगे यहाँ पर के आजकल देखिए पुरुष को द ओनर पैकर्स सूरज पौधार कहा चाहे तू AK-47 और ये चले खेलना चाहते थे स्वीप है. बहुत जल्दी देखिए मन बना लिए थे मिड विकेट के ऊपर खेलने का. हाँ सूरज फौजदार और उनके साथ देखिए बात करेंगे कितन मात्रे देखिए जोड़ीदारी की बात करेंगे और गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर से हिटमैन है इस टीम के. गेंद से बल्ले से मजा आएगा. टीम का स्कोर देखिए 3 रन तक पहुंचा है. पहला ओवर चलता हुआ गेंदबाज तैयार है और इस बार देखिए हल्की हाथों से खेला यहाँ पर से 1 रन आता हुआ. चलिए खींचा यहाँ पर देखिए ऊंचाई ली और लंबाई भी देखिए आता हुआ. गेंद को पहुंचाया दूर 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 दूर. अंपायर ने भी कर ली 6 मंजूर. डीजे उड़ाइए पुरपुर. हाँ जबरदस्त देखिए छक्का आता हुआ यहाँ पर से. मुकाबला की बात करेंगे देखिए यहाँ पर 7:50 पर पहला गेंद गिरी है. 46 में गिरा है. खास करके देखिए 7:46 पे पहला गेंद गिरा है. ध्यान रखना पड़ेगा और हर ओवर की एंडिंग में हम जिक्र करेंगे कितना मिनट का समय लगा है. चलिए कमाल के टाइमिंग देखिए रनों की बारिश होने लगी है भाई यहाँ पर. केतन मात्रे आग उगल रहे हैं. अर्जुन एक चौकार. और अब तक ओवर कंप्लीट हुई है. समय की बात करेंगे यहाँ पर पहला ओवर के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर 4 मिनट 30 सेकंड लिए हैं. तो चलिए 20 मिनट रहेगा और उससे ज़्यादा लेंगे तो फिर एक फील्डर अंदर लेना पड़ेगा. अगर गेंद टूटता है फुटता है कहीं मुश्किलें आती है मैदान पर उस समय एडजस्ट किया जाएगा. लेकिन ज़्यादा से ज़्यादा देखिए समय पे फोकस किया जाएगा. और बैटिंग टीम देखिए आपको भी ध्यान रखना पड़ेगा. जिससे कोई बैटर आउट होता है आपको आधा सफर आधा मैदान पहुँचना पड़ेगा इन बैटर को खास करके. क्योंकि टाइमिंग हम भलाई फील्डिंग टीम के लिए लगा लेते हैं
लेकिन फोकस देखिए दोनों टीम को करना पड़ेगा। पहला ओवर का खेल समाप्त है। पहली ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 18 रन से। सूरज फौजदार देखिए बात करेंगे टेनिस क्रिकेट के AK-47 के नाम से पहचाने जाते हैं, क्योंकि बड़ा हिट खेलना ये पसंद करते हैं। और AK-47 कहा जाए तो हमारी वो पसंदीदा डायलॉग है, लेकिन इनके लिए मैं ज़्यादातर इस्तेमाल करता हूँ। लेकिन केतन भी देखिए अच्छे टच में यहाँ पर है। हाँ, लेग स्टंप मिस करते हुए वाइट कैच एक्स्ट्रा से देखिए रन आता हुआ यहाँ पर से। बहुत सारे देखिए बात करेंगे खिलाड़ी टीम में यहाँ पर से। युवा खिलाड़ी देखिए दिखाई देते हुए यहाँ पर से। नहीं, मौका देखिए किस्मत सभी को मौका देता है, पर मेहनत हर किसी को चौंका देता है। मेहनत डालना होगा। स्कोर देखिए 19 बना है। तैयार फिर से एक बार गेंदबाज है, और इस बार भी देखिए स्क्वायर लेग को चिरा यहाँ पर से, और एक देखिए 4 रन आता हुआ यहाँ पर से। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 23 रन। सूरज पौधार के सामने देखिए इतना लंबी गेंद आप नहीं कर सकते हो, फुल नहीं दे सकते हो। टीम का स्कोर देखिए 23 तक पहुंचा है, और फिर से खींचा देखिए यहाँ पर कड़क टाइमिंग यहाँ पर फील्डर से गेंद के नीचे यहाँ पर ओ कैच का मौका था भाई। यहाँ पर से बड़ी मछली जाल से निकली भाई। कहते हैं ना, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो सबसे पहले मगरमच्छ। और अपने सूरज फौजदार का कैच छोड़ा भाई। यहाँ पर फिर हाथ मसलना पड़ेगा। पहला मौका किस्मत देता है, दूसरा मौका मेहनत। अब आपको बहुत मेहनत डालनी पड़ेगी भाई। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 24 रन। बड़ा मौका देखिए यहाँ पर से। अब तो मेहनत डालना होगा भाई। यहाँ पर केतन मात्रे की स्ट्राइक पर है। ये केतन मात्रे देखिए कल बात करेंगे चेन्नई सिंघम के लिए देखिए फाइनल चैंपियन बना टीम में। लेकिन उस टीम में एक दो ऐसा खिलाड़ी थे ना, जैसे मैं हमेशा कहता हूँ IPL की जब बात आ जाती है, कोरबे लोड़बे जिदबे कराईचा लड़ाईचा जिंकाईचा। केतन एक तरफ था देखिए मुंबई इंडियंस, दूसरी तरफ देखिए कोलकाता की जगत सरकार, और दोनों ने अच्छी शुरुआत। चलिए आवा कैच के लिए देखिए बात करेंगे। लगातार आपके लिए कैश प्राइज 200 रुपया जीतिए मैदान के बाहर। और हमारे देखिए लाडले आयोजक देखिए डांसिंग पर्सनालिटी देखिए उद्योगपति सतीश दादा भूर देखिए, जो ऑर्गेनाइजर, इनकी तरफ से देखिए 200 रुपया कैश प्राइज। नहीं, वो भी पकड़िए भाई, 200 रुपया भी कम नहीं होता है। कभी कभी शाम से पहले हम कहते हैं ना, भाव देना 200 उद्यातला दिनार। 200 जरूरत होता है भाई, ज्यादा 500 1000 की नोट नहीं जरूरत रहती है। उछाल था एक्स्ट्रा से देखिए रन आता हुआ, वाइट से यहाँ पर रन आता हुआ। थोड़ा सा खराब शुरुआत यहाँ पर। चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा, वो सर देखिए मुठा गांव के पीछे मुकाबला खेला जाएगा। 26 रन बना है, गेंदबाज तैयार हैं। अपील देखिए यहाँ पर तेजी से, लेकिन इनकार किए। और ये चलिए सीधा खेले टाउन द ग्राउंड। यहाँ पर मिड ऑफ पर देखिए गेंद को रुका गया, और तब तक के लिए देखिए 1 रन आता हुआ, और सिंगल के साथ देखिए बात करेंगे। 2 ओवर का खेल समाप्त हुए। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ 28 रन। तो चलिए 2 ओवर कंप्लीट है। चलिए अगले मैच के लिए दोनों कप्तान आपको जुड़ना पड़ेगा। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर बात करेंगे आमदार ट्रॉफी देखिए, दमदार शुरुआत आहे। आलेला सर्व पाहुण्याचे मनपूर्वक स्वागत। आज प्रेक्षक बघा उद्याचा दिवस संडे है, रात्रि 10 नंतर से घर की टीम देखिए जब मैदान पर उतरेंगे मजा आएगा। तभी देखिए यजमान मेहमानों के बीच में पहला 2 ओवर के लिए देखिए समय की बात करेंगे ना, जो यहाँ पर 7:46 पर गेंद गिरा था, और लगभग देखिए आपने 10 मिनट का समय ले लिया यहाँ पर। तो आखिरी 10 मिनट में आपको 2 ओवर कंप्लीट करना है। हमारे साथ अमर दादा देखिए DJ यहाँ पर जुड़े हैं।
चेक. नवनाथजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आमदार चषक 2026 मध्ये आपलंही चलिए सहर्ष खींचा स्वागत है. यहाँ पर देखिए, ऊंचाई ली और लंबाई देखिए. बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से और बैटर बरसते हुए यहाँ पर टुकुर 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 टुकुर. डीजे मान गए, ऐसा साथ दोगे तो रात को रंगीन कर देंगे. देखिए हमारे पावने एकदम खुश है, देखिए सत्य ज्यादा चेहरे पे देखिए स्माइल है. और कहती ना, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से बरसे. यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 34 रन. स्कोर की बात करेंगे. चलिए बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 34 रन. मजा आएगा मुकाबला में. कहती ना, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से. और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 34, 34 रन. तैयार गेंदबाज है. ओ फिर से खोद कर निकालना चाहते थे. स्कोर देखिए 34 बना है. चलिए स्कोर की बात करेंगे. 34 रन बनाए. देखिए मजा आएगा, खूब मजा आएगा आज. डीजे देखिए हमारे पास ऑपरेटर दो दो हैं भाई, अमर दादा, किरण दादा, होम साइड डीजे. लेकिन सब देखिए आपको मनोरंजन पूरी देंगे, पूरी एंटरटेनमेंट देंगे मैच के साथ साथ है. हो ये चलिए भाई, पहला सफलता की देखिए तलाश इंतजार. निरंजन सावंत सर देखिए हम देख सकते हैं यहाँ पर अंपायरिंग में. और उनके साथ देखिए बात करेंगे बाला सर, फिरोज खान सर देखिए. और बहुत बेहतर देखिए, सब अनुभव एक्सप्रेस अंपायर हैं, संदेह नहीं है भाई यहाँ पर से. और ये चलिए पहला सफलता का इंतजार था यहाँ पर से. ओ माय गॉड, क्या छूटा भाई, दिल टूटा. इसलिए तो कहते हैं ना भाई, समंदर ने लोगों को ज्यादा नहीं डुबाया है जितना शराब ने डुबाया है. जितनी खराब फील्डिंग ने देखिए बात करेंगे. और मौका था यहाँ पर से. अंपायर बल्ले से रन आया. देखिए एक समय लगा था कि क्या लेग बीपर, क्या लेग बॉय का रन है. देखिए बल्ले को छुआ था पर. रिप्ले में देखिए सब चीज बड़ा आसान रहता है, देखने में मजा आता है. और उसके बाद देखिए खींचा यहाँ पर भाई, यहाँ पर बड़ा हिट है. बंगड़ा पाले, आजा आजा. बंगड़ा भाई यहाँ पर. और उसके बाद तो आजा आजा, बड़ा छक्का देखिए लगाया राजा. टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया पर 41, 41 रन. बहुत बढ़िया. देखिए कैमरामैन इतनी जल्दी हमारे ऊपर फोकस कर रहे हैं, मत करिए भाई. टीम की स्कोर देखिए जाकर पहुंच गया 41, 41 रन. 3 ओवर कंप्लीट है. और चलेंगे यहाँ पर डीजे हमारे किरण दादा की तरफ. दो दो ऑपरेटर है, मजा आता हुआ. इसको देखिए 41 बना यहाँ पर से.
गाड़ी टीम देखिए, गाँव देवी गाड़ी टीम बता रही है जब तक रहेगा समोसे में आलू, रन तो बनाना हमने कर दिया है चालू। क्या रुकेंगे यहाँ पर शे लेजेंड देखिए, प्रहलाद नहीं, अनिकेत निगू करने, लेकिन बहुत बढ़िया देखिए युवा टीम लाजवाब है। नहीं, हर किसी का देखिए दौर वक्त होता है और जिसका आ गया वो छा गया। आज मेरा वक्त है, कल और किसी का वक्त आएगा। के देखिए हमारे साथ है, उभरते अब सितारे नहीं रहे, बड़ा अच्छा अनुभव बन गए और हमारे साथ देखिए बातें रहेंगे। इनकी आवाज भी दीवानगी बनाई है भाई। योगेश पाटील सर बघा, या गावाचा सुपुत्र, अतिशय बुलंद आवाज है योगेश सर, बहुत बढ़िया देखिए, मजा आया। आज घर का टीम भी देखेगा भाई। हमारे मजनू भाई कहाँ गए भाई? लैला के शादी में लफड़ा हो गया। आज मजनू भाई नाचेगा टीम जब मैदान में, लेकिन बड़ा दिलदार मानुस है मजनू भाई, बोलायचा गेला तरी बघा। चलिए, वो बादशाह है, बादशाह, वो मजनू नहीं आप जो सोच रहे हो, ये बादशाह मजनू है यहाँ पर शाह। और ये चलिए यहाँ पर जिस सफलता की जरूरत थी भाई यहाँ पर से, और वो सफलता हाथ लगती हुई यहाँ पर से। आओ गुरु करे पीना शुरू, नागआउट टीम कर चुके हैं सेलिब्रेशन शुरू। डीजे तू सांग आता मी काय करू। शुरू, नागांव टीम की सेलिब्रेशन शुरू, क्योंकि सूरज फौजदार की विकेट, बड़ी विकेट थी, बहुत बढ़िया देखिए मुकाबला चलता है यहाँ पर से। तो चलिए टोटल की बात करेंगे यहाँ पर से। बहुत बढ़िया देखिए, लाजवाब है। हवा में खीने फील्डर से देखिए थोड़ा सा दूर। तो चलिए यहाँ पर चलिए यहाँ पर लाइन से भटके भाई, और एक देखिए एक्स्ट्रा से रहना आता है यहाँ पर से। कुल स्कोर देखिए सागर पहुंचा यहाँ पर डबल 4 देखिए 44 रन है, बहुत बढ़िया देखिए कल्याण डुम्बोली, और देखिए हमारे खास करके विनोद दादा पाटिल से रूल रेगुलेशन है, कल्याण डुम्बोली क्रिकेट एसोसिएशन के देखिए अध्यक्ष हैं, और डिसिप्लिन क्रिकेट हमेशा देखने को मिलता है, और वो क्रिकेट देखिए हंगामा यहाँ पर से। टूर्नामेंट की देखिए बात करेंगे, आज थर्ड नाइट है और टीम का स्कोर देखिए पहुंचा है। हाँ गेंद देखिए बात करेंगे थोड़ा सा दूर रखते हुए, और बल्लेबाज है हाँ, ये चलिए हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे यहाँ पर से। चलिए इसके बाद देखिए अगला मैच दोनों कप्तान तैयार रहना पड़ेगा, पर इनिंग ब्रेक में देखिए कंपलसरी टॉस है उस साइड टीम के कप्तान से। चला मोठा गाव संघाचे कर्णधार ओसार गावचे संघाचा कर्णधार रेडी रहा, लगेच देखिए इनिंगच्या नंतर टॉच केला जाईल। और दूर देखिए यहाँ पर रखते हुए दूर से भी खेल गए, और वाइट कॉल देखिए थोड़ा सा, अंपायर देर से आया डिसीजन लेकिन दुरुस्त आता हुआ। बहुत बढ़िया टीम का स्कोर देखिए सागर पहुंचा है 47। ग्रामीण टेनिस क्रिकेट .in लाइव है, अभी तो इनका ही जमाना है भाई। मेहनत है, मेहनत है, मेहनत करो तो हर किसी का देखिए जमाना, हमसे हम जमाने से नहीं। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए माने को यूं रुका हुआ है 47, अच्छा स्टार्ट मिला है। और उगम भाई कहते हैं ना 100 बात की एक बात,
योगेश्वर 100 बात की एक बात, हर टीम चाहती है मिल जाए अच्छी शुरुआत, और यहाँ पर बहुत बढ़िया शुरुआत मिला है, और इससे बेहतर शुरुआत क्या मांग सकते हो। तैयार रहा, और इस बार देखिए हवा में गेंद है, फील्डर से गेंद के नीचे थोड़ा दूर रहा, यहाँ पर भाग्य के साथ मिलता हूं यहाँ पर से। भाग्य का भरोसा मत करो भाई, मेहनत करो। कहते ना घर वाले तो तुम्हारा नाम रख दिया भाई, लेकिन पहचान बनाना आपका काम है। सतीश दादा देखिए, घर वालों ने तो नाम रख देते हैं, लेकिन पहचान बनाना आपकी काम है। उद्योगपति देखिए आज बड़े और स्वभाव से देखिए बड़े अच्छे मुश्किल समय में हमेशा, और देखिए आज अमदद ट्रॉफी कितनी धूमधाम से चलता हुआ, और टीम का स्कोर देखिए रुका यहाँ पर 4 ओवर कंप्लीट है, 48 रन बनाए। चलेंगे ढेजे के पास, क्योंकि इस ओवर में देखिए सेफ रहे यहाँ पर ज्यादातर गेंदबाज। 48 पर 1 है। में 4 ओवर कंप्लीट हुआ है, लेकिन यहां से समय मत लीजिए। हर टीम को देखिए फॉलो करना पड़ेगा, समय टाइमिंग को फॉलो करना पड़ेगा खास करके। फिरोज खान सर ने भी एक बार देखिए समय के पास गए थे समय मांगने के लिए, और समय बोला मेरे पास समय नहीं है, क्योंकि घड़ी जब चलता है ना वो रुकता नहीं किसी के लिए भाई। और जो इंसान समय पे चलता है फिरोज सर, वो हर काम आसान से बना लेता है, इसलिए समय को फोकस करना बहुत जरूरी है। तो चलिए गेंदबाज तैयार हैं, आखिरी 6 गेंद यहाँ पर। ओ हवा में खींचा है देखिए, यहां से हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई। ये बड़ा छक्का और अर्धशतक शतक टीम का टोटल देखिए, अर्धशतक शतक देखिए जाकर पहुंचता हुआ 54 है। कमाल की टाइमिंग देखिए। अरे अब बल्लेबाजी की बात करेंगे तो भाई यहाँ पर सौरभ है, ये तो पहचाने जाते हैं बड़े हिट के लिए। एक बंगाल टाइगर देखिए सौरभ गांगुली, और यहाँ पर देखिए सौरभ है, लाजवाब कमाल की बल्लेबाजी, और यही काम करना पड़ेगा भाई यहाँ पर और अभी भी देखिए 5 गेंद बचा है, टीम का स्कोर देखिए 54 पहुंच गए हैं। और तैयार फिर से एक बार गेंदबाज है, और फिर से खींचा देखिए, यहां से ऊंचाई भी ली है और लंबाई भी देखिए। AK-47 छरा। बहुत बढ़िया देखिए, लाजवाब मैच में मजा आता हुआ। हवा में गेंद है, फील्डर से गेंद के नीचे यहाँ पर मौका तो दिया है भाई, और मौके के ऊपर और एक देखिए क्या चाहता है यहाँ पर, 60 पर गिरता हुआ दूसरा विकेट।
में आखिर में देखिए कैच गिरता हुआ भाई, विकेट आता हुआ। कहते ना लकड़ी कितना भी गिला वो जलता है जरूर। देखिए एकदम एचडी कैमरा के साथ है ग्रामीण टेनिस क्रिकेट .in लाइव है। क्या क्लियरिटी क्या क्वालिटी देखिए भाई। और स्कोर की बात कर लेंगे देखिए 60 रन, 2 बल्लेबाज आउट हुए, अभी भी 3 गिनाना बाकी है और नए बल्लेबाज मैदान के ऊपर करण निगुकर देखिए एक ताकतवर बल्लेबाज को उतारा गया है। अनिकेत निगुकर देखिए इस पोजीशन में उतारा करते थे हार्दिक पांड्या का रूल, लेकिन इस वक्त करण निगुकर। और आते ही देखिए भाई उछाला भाई यहां से 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक दीजिए बाला। मुकाला में झुकेगा नहीं सारा। आते ही देखिए छक्के लगाए। आज तो डीजे बनाएंगे सबको एड़ा। तो चलिए बात करेंगे देखिए सेलिब्रेशन तो निश्चित रूप से देखिए डगआउट में चल रहा है। टीम का स्कोर 66 है और आने वाला देखिए अभी भी 2 गेंद से भाई। मजा आएगा देखिए यहाँ पर पहला मैच। और फिर से खींचा हुआ देखिए यहाँ पर। अब तो देखिए क्या चाहता हुआ भाई यहाँ पर। अब तो देखिए फील्डिंग टीम भी सेलिब्रेशन मना रहे हैं। बकचिकी 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 बॉय, बकचिकी 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 बॉय। करेंगे। अब टॉस के लिए दोनों कप्तान को आना पड़ेगा। मैच में देखिए मजा आ चुका है, माहौल बन चुका है। माहौल बनाना था फिर उस सर पहले मैच में, क्योंकि खास करके टीम का स्कोर देखिए 66 से गेंद बचाए देखिए अभी यहाँ पर आखिरी गेंद देखिए भाई यहाँ से, लेकिन देखते हैं अलविदा कैसे लेते हैं। और इस बार भी देखिए टाइमिंग देखिए यहाँ पर कड़क 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 बेधड़क चौका। वीरनाथ धोनी आलू हुई आलू नहीं टमाटर की चटनी भी खाएंगे। चला आदरणीय घनसोल पाटील साहेब यावा दादा। घनसोल पाटील साहेब बघा त्यांच्या हाताच्या टॉच केला जाईल आजच्या रात्रीचा सेकंड मॅच आहे। घनसोल पाटील साहेब आपला मान्यवर अतिथी। वीर वाहिले बघा रवी दादा टायगर, टायगरचा पोरा पण टायगर। चला 5 ओव्हरचा मॅच आहे और कल्याण डंबोली टेनिस क्रिकेट मध्ये ज्या नियम आहे ते नियम आहे। हेड इज द कॉल नितीन।
थांबा थांबा थांबा. चला दोघं कर्णधार बोलले की कॅन्सल होईल या टॉच नंतर होईल. चला टॉच बघा दुसरा वेळी होईल तो मॅच कसा होईल. एक मल्लंगड विभागचा बघा टायगर टीम अवसार. हेड इज द कॉल. टेल आले वीरनाथ. नितीन तुम्ही थांबा मान्यवर पाहुणे तुम्ही व्हीआयपी डॅशपर्यंत वीरनाथ टॉस जिंकले समजा पहिलं. दोघा संघाला बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. डिसिशन काय आहे विचारतो आणि सांगतो लगेच. या वर्षी संघामध्ये कसा काय परफॉर्मन्स कसा काय एनर्जी. 1 ते 1.5 महिना मी खेळत नव्हतो. आताच 2 मॅच झाले जॉईन झालो आहे. चांगला खेळण्याचा प्रयत्न करेन. आमदार ट्रॉफी खास करून या टुर्नामेंटबद्दल काय बोलणार जसं तुम्ही ग्राउंडवर एंट्री केली. नाही आयोजन खूप सुंदर आहे आणि नेहमी खेळतो आम्ही इथे. वीर तुमच्या डिसिशन काय आहे आता. विचारतो लगेच. चले चालेल डिसिशन पेंडिंग ठेवले. नितीनकडे जुळणार. नितीनला आता मी बोलणार नाही की तुम्ही टॉस जिंकल तो काय डिसिशन. मी तुम्हाला हे बोलणार की टुर्नामेंटबद्दल काय 2 शब्द बोलणार. टुर्नामेंट खूप चांगली आहे. या वर्षी संघामध्ये काय कोण नवीन खेळाडू दिसणार आता. आमच्या संघामध्ये प्रत्येक टुर्नामेंटला नवीन प्लेअर दिसतो. चला बेस्ट ऑफ लक. नितीन बघा मोठा गाव संघाचे कर्णधार ऑन दी टॉस डिसाइड टू पेंडिंग डिसिशन. हां वीरनाथ लगेच डिसिशन सांगा. सेकंड सत्रामध्ये जुळणार के के. खास करून बघा सर्वाच्या फेवरेट कॉमेंटेटर्स के के माझ्या जवळच्या मित्र होऊन दे के के. वा वा बाबूशाजी. नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आमदार चषक 2026 मध्ये आजचा तिसऱ्या रचनेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. U11 गावदेवी 12-13 नागाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना गावदेवी खार्डी या 2 संघांदरम्यानच्या लढतीला आपण सुरुवात करत आहोत. चैनूदादा लोखंडे आपण यायचं आहे. उंबरगावचे छत्रपती पुरस्कार विजेते चैनूदादा लोखंडे आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच प्रदीपदादा भंडारी आपण देखील ये व्यासपीठावर आणि मान्यवरांचा शुभ सन्मान देखील आपण घेणार आहोत. सन्माननीय आयोजक नरेशदादा भोईर आपणास हस्ते आपल्याला मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण घ्यायचा आहे. विनंती असेल उंबरगावचे उद्योजक भगवान लोखंडे आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान आपण केला जाईल. सन्माननीय भगवान लोखंडे आपण यायचं आहे. लगेचच आपल्याला मिळालेल्या अवधीमध्ये शुभ सन्मान घेणार आहोत. तसेच उद्योजक उंबरगावचे रणसुल पाटील आपण देखील यायचं. आपला देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. चला पटापट या. आपल्याला मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगलं बिग फाईट सामना आपल्या भेटीला पाहायला मिळतोय. आजच्या रजनी फॉर्मॅटातील पहिली लढत खूप चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये. तसेच उद्योगपती नवनीत पाटील आपण देखील याचा आपलं देखील शुभ सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाईल. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचे सन्मान करणं भारतीय संस्कृती जपत असताना आमचा आयोजक आमदार चषक 2026 पर्वामध्ये उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान आपण घेत आहोत. तसेच पुढील सन्मानासाठी मी सन्माननीय आयोजक निकेश कारभार यांना विनंती असेल आपण यायचे आपल्या हस्ते पुढील शुभ सन्मान घ्यायचे आहेत. उंबरगावचे उद्योजक नवनाथ दादा जाधव आपण यायचे. आपलं देखील शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केलं जाईल.
अभिमन्यू दलवी आपण देखील यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आणि आपलं देखील शुभ सन्मान आमच्या मान्यवरांच्या हस्ते केला जाईल. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय अभिमन्यू दलवी आपला देखील शुभ सन्मान आपल्या आयोजकांच्या हस्ते इथे मात्र केलं जाईल. मायेची उबदार शाल या स्पर्धेचा मोमेंटो आणि सन्मान चिन्ह देऊन इथं मान्यवरांचं शुभ सन्मान आपण घेतोय. तसेच सन्माननीय प्रदीपदादा भंडारी आपण देखील याचा आपला देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने इथे पार पाडला जाईल. उंबरडेगावचे सुपुत्र छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान चैनुदादा लोखंडे आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तर मान्यवरांचा शुभ सन्मान आपण इथं पार पडलाय. ओ टू कॉम्बॉक्स यस के के. वेलकम बॅक. आमदार चषक 2026 या पर्व आपण एन्जॉय करत आहोत. 71चा चेस आहे. 2 विकेट सुरुवातीला आले. शेवटचा बॉल पील इकडे जरूर आपल्याला पाहायला मिळाली, मात्र एजने एकदा आली आहे. अन्यथा मेडनवर आपल्याला पाहायला मिळाली असती. सो अशा पद्धतीने इकडे पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 for 2 युग 11 12-13 नागाव. 24 बॉल आणि मॅच मध्ये अजूनही 70 धावांची गरज आहे. उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. आमदार चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आयुष पाटील सेकंड ओव्हर मध्ये आलेले आहेत. 24 बॉल आणि 70 धावा हे समीकरण सध्या तरी युग 11 12-13 गावदेवी नागाव समोर आहे. राकेश एका बाजूने उभा तर सूरज मडवी ऑफ स्टंप पासून थोडासा बाहेर होता. बॉल खेचून मारायचा होता, कॉन्टॅक्ट झाला नाही, डॉट आला. चांगली गोलंदाजी राऊंड द विकेटने आले आणि इकडे सूरज पासून फारच लांब होता बॉल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. चांगला चेंडू पहिला. सेकंड पॉवर प्ले मध्ये नवीन चेहरा खार्डीचा लास्ट सीझन पासून या टीम सोबत आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष शॉर्ट बॉल होता, इकडे आपण पाहतोय थेट तो निघून आलाय. बॉल केतनकडे जे विकेट किपर आहेत. चांगला चेंडू. जास्त मागून त्याला गाईड देखील केलं जाते केतनकडून. एक धाव धावफलकावरती आहे. लागोपाठ 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी होते. आयुष पाटील एज आहे. बॉल थर्ड मॅन कडे चाललाय. डायरेक्ट हिटला चान्स इकडून घेतलेली आहे आणि आपण पाहतोय येत असताना ते एक धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 2 या आकड्यावरती. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. चांगला खेळ आपल्याला आतापर्यंत गोलंदाजांकडून पाहायला मिळाला. गावदेवी खार्डेचा डॉमिनेट करणारी बॉलिंग झाली आहे. पहिल्या 9 बॉलमध्ये आपण पाहतोय फक्त 2च धावा आलेल्या आहेत. त्यामुळे राकेशचं आता बर्डन वाढलेलं आहे. स्लॉग हिटर आहेत. आघाडीला आलेला राकेश. रोहितची विकेट त्याने जवळून बघितली आहे. हर्षांची विकेट त्याने जवळून बघितली आहे. दोन्ही इन्फॉर्म बॅटर्स नागावच्या पॅव्हलियन मध्ये आहेत. पोल करायचा होता. टॉप एज आहे. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फील्डरचा हातात. सूरजने पकडले कॅच. 2 for 3 2 ला 3 युग 11 12-13 नागाव.
माजी सरपंच स्वर्गीय रामू शेठ कारभारी यांचा स्मृती प्रित्यर्थ यांच्या स्मरणार्थ युग 11 गावदेवी 12-13 नागाव हा संघ आपल्याला या नावाने पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. मात्र गोलंदाजांना सुरुवातीला मार पडला आणि इकडे बॅटर्स एका मागोमाग पॅव्हलियनमध्ये चालले 2-3. ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. माणेरगावचे उद्योगपती आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॉल आणि 2 बाकी आहेत. आयुष खेचून मारलाय रन आर मध्ये बॉल आणि मिड विकेटचा बाहेर. रुद्रमाळीचा बॅट मधून पहिला षटकार. बॅट मधून आलेला टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 8 या आकड्यावरती. या फटक्यांचे नितांत करायचं कारण 71 चेस करायचं. इकडे मोठ्या फटक्यासाठी जात होता आउटसाइड एज आहे. सिटी पॉइंट कडे बॉल आहे. आले 1 धाव आणि अशा पद्धतीने पॉवर प्ले एंड होतोय. 9 धावा युग 11 12-13 गावदेवी नागाव. 3 विकेटच्या मध्ये आपण पाहत आहोत. उर्वरित आपण विचार केला तर बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये नागाव टीमला कार्डिस अगेन्स्ट या मॅच मध्ये बनवायचं आहे. त्या 62 धावांची अजूनही गरज आहे. VIP दाईस तुम्ही पाहतात. आमदार चषक 2026 तिसरं पर्व. आदरणीय उद्योगपती सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव. या मंचावरती मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आहे. ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. माणेरेचे उद्योगपती त्यासोबत सागरजी भोईर साहेब छत्रपती पुरस्कार विजेते या गावचे ज्येष्ठ पहिलवान वस्ताद चैनू लोखंडे साहेब यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. चंद्रकांत भंडारी साहेब यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. आणि हे या सभोवताली आपण पाहतोय मोठ्या संख्येने प्रेक्षकांची देखील उपस्थिती पहिल्या रजनीपासून आपण बघितलेली आहे. 9-3 2 ओव्हरचा खेळ संपला. पुन्हा आला सौरभ मात्रे. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्याने 2 विकेट काढले होते आणि 1च धाव खर्च केली होती. सौरभ पुन्हा आलेला. रुद्रमाळीचा बॅटमधून एक षटकार आला. सुरुवातीला काय घडलं त्यापेक्षा रुद्रने काय केलेलं आहे. या मॅचचं समीकरण 18 बॉल 62. लॉफ्ट केला बॉल डाऊन दी ग्राउंड चालला. लॉंग ऑन कडे फिल्डर येतो आयुष. शेवटी अटेम्प्ट फसलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. थ्रू दी लाईन लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना. ऑन साइड सध्या लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑफ आहे आणि कव्हर्सला टीम मध्ये एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. या मॅच मध्ये सध्या तरी रुद्रकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. खोलात बॅट आणि इकडे बॉलचा कॉन्टॅक्ट व्यवस्थित झालाच नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर आणि तिकडून बॉल अगदी त्या डाव्या पायाचा जवळून गेलाय. अक्रॉस द बॅट. ऑन साइडला मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. फसलाय तिकडे प्रयत्न त्याचा. कमी गती बाहेर काढले या वेळेला. वा. दोन्ही वेगवेगळ्या धाटणीचे बॉल पाहायला मिळाले. राऊंड द विकेटने आले. मागचा आपण बघितला आत आला. यावेळेला बाहेर काढतायत. सुपर. गती कमी. फिंगर रोल केलेत आणि सौरभ आता इकडे त्याचा भात्यामध्ये असलेले अस्त्र बाहेर काढत असताना ऑप्शनचा मुद्दामून बाहेर ठेवलाय. कव्हर्स मध्ये बॉल डीप मधून कॅच साठी अटेम्प्ट होता. तिकडे चूक झाली आहे. येतात फिल्डर सूरज. थ्रो करतात. धावा 2 तोपर्यंत पूर्ण करण्यात आला. अंपायरचा सिग्नल. नो बॉल. ओव्हर स्टेप. पाय पुढे. साइड लाईन. ओके. सो दॅट्स वाय हा आलाय तो नो बॉल. धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 16. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजून या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर बॉल बाकी आहेत 15 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. रिटॉन खाली राहिलाय. ऑफसम पासून जास्त बाहेर आहे. रीड कंटिन्यू असेल. इट्स अ वाईड. मॅच मध्ये इथून येऊ शकतात. त्या पद्धतीने इकडे बॅटिंग सुरू आहे. या ओव्हर मध्ये मारायचं तर टॉपचाला मारायचं. पहिला चौकार आला होता. तिकडून नो बॉल आलाय. वाईड आलाय. आणि ही जी ओव्हर आहे ही बरंच काही आपल्याला सांगून देते.
टॉपेज मागे फाईन लेगचा फिल्डर, चूक तिकडे झाली आहे. नजर हटली, बॉल फाईन लेगला बीट करून मागे सीमा पार चौकात. धावा, 14 बॉल 50 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. खोलात बॉल, इकडे मात्र आता कॉन्टॅक्ट झाला नाही. चांगला यॉर्कर आपल्याला सौरभ कडून पाहायला मिळाला. क्रीजच्या कोपऱ्याचा किती चांगला वापर करत आहेत पहा. एखादा डान्सर जेव्हा जेव्हा स्टेज ही त्याची प्रॉपर्टी असते, एखाद्या रंगमंचावरती तो जितका त्या स्टेजचा चांगला वापर करणार तितका त्याचा डान्स बहरत असताना आपण बघितलाय. आणि इकडे पॉपिंग क्रीज म्हणजे तुमची ती प्रॉपर्टी आहे, तिचा फायदा आणि तिचा ॲडव्हान्टेज सध्या तरी सौरभ घेत असताना. मात्र इकडे बॉल रिलीज पॉइंटला जेव्हा आला, सुदैवानं तो मागे आला. जर समोर गेला असता तर रुद्रने अटेम्प्ट केलं असतं. ऍक्शन रिप्ले, येस, थाईजला तो हात त्याचा ब्रश झाला, दॅट्स वाय ती ग्रिप निसटली, बॉल निसटला. खोला आता ड्राईव्ह केला एक्स्ट्रा मध्ये. फिल्डर सध्या धाव एक आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे आता ड्रिंक्सचा सिग्नल अंपायर कडून आलेला. चला 12 मध्ये दोन्ही पाणी घेऊन जायचं तुम्हाला. बॉल 12 बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये युग 11 गावदेवी 12-13 नागावला बनवायचा आहे. 49 पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे, मोठा गाव आणि वसार आपल्याला तयार राहायचं मित्रांनो. मोठा गाव आणि वसार. या स्पर्धेला आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात, त्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण घेत आहोत. माणिकरावचे उद्योगपती सन्माननीय ज्ञानेश्वर भोईर साहेब आपला देखील शुभ सन्मान इथे आमच्या लाडके आयोजक सतीशदादा भोईर यांच्या हस्ते केलं जाईल. माणिकरावचे उद्योगपती सन्माननीय ज्ञानेश्वर भोईर यांचं शुभ सन्मान आपण घेत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशदादा भोईर यांच्या हस्ते आमदार चषक 2026 हे दमदार पर्व, या पर्वाचा खूप चांगल्या प्रकारचं रजनी फॉर्मॅटमध्ये आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान लाडके आयोजक सतीशदादा भोईर यांच्या हस्ते. माईची उबदार शाळ या स्पर्धेचं मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान आपण घेत आहोत. तसेच विनंती असेल सन्माननीय सागरजी भोईर आपला देखील शुभ सन्मान आपण आमच्या मान्यवरांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने. बारा बॉल आणि 49 धावांची आता या मॅच मध्ये गरज आहे. 4th ओव्हरमध्ये गोलंदाज आतिश मात्रे आलाय. रुद्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये, अपेक्षा भरपूर आहेत. 9 बॉल मध्ये 18 धावा त्याने या मॅच मध्ये बनवलेल्या आहेत. आला बरोबर जो षटकार त्याने ठोकला होता पाप मध्ये आयुष अगेन्स्ट ऑफ स्टंप्सच्या इकडे बाहेर फॉलो केलं होतं. बॉल लाईटच वाईड. 23 धावा धावफलक्यावरती आहेत. 12 बॉल आणि 48 ही मॅच आहे. मॅच बनवू शकते जर रुद्रमाई अटॅक करत आहे तिकडे. आणि हे जर षटक 20 पेक्षा जास्त धावांचं असलं तर जरूर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. सन्माननीय महेश भोईर आपलं देखील शुभ सन्मान घेत आहोत. रितेश भोईर यांना विनंती असेल.
28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 बॉल आणि 43 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. आतिशला आपण समोरच्यांकडून पाहतोय गोलंदाजी करत असताना. रुद्र उडवलाय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करेल. माईचा बॅट मधून आलाय आणखी एक षटकार. विदिन 20 मिनिट 4 षटकं आपली झालीच पाहिजे ते लक्षात घ्या. 34 धावा बनलेल्या 10 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे आता. ऑन ट्रॅक आहे गाडी नागावची देखील. 11 चेंडू 28 धावा रुद्रच्या बॅट मधून आलेल्या आहेत आणि रुद्रचं रौद्र रूप या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. चांगला खेळ केलाय. आला बरोबर जी सुरुवात त्याने केली होती कारण सुरुवातीला फार बिकट परिस्थिती होती जेव्हा 3 विकेट पडले होते पॉवर प्ले मध्येच. सौरभ आणि गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये आपण बघितलं होतं आयुषला. अतिशय 4th ओव्हर 10 चेंडू 37 पाहिजेत. पुन्हा एकदा उडवलाय. स्लॉट मध्ये होता बॉल आणि या प्लॉटचा बार माळीने मारलाय. आणखी एक षटकार. मंचाशी संपर्क साधा. हा जो ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. ट्रिगर मुवमेंट पहा, बॅटचा फ्लो पहा, बॉल पहा आणि थेट तो मिड विकेटचा बाहेर गेलाय. रुद्रचं रौद्र रूप या मॅच मध्ये आक्रमण त्याने केलेलं आहे. षटकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 40 धावा बनलेल्या आणि या मॅच मध्ये 9 चेंडू 31 पाहिजे. तांबा 71च्या चेस मध्ये सुरुवात झाली नव्हती पण आता ती झाली आहे. 12 बॉल 34 वरती पोहोचलाय रुद्रमाळी. कोला टाकला, फ्लिक केला, ऑन साइडला चालला स्क्वेअर कडे बॉल. एक धाव तर फार वेगाने डबलला चान्स. धोका असेल इकडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो मिस्टेक. पुन्हा ती सुधारली आणि विकेट येते. रन आउट 41 ला. आणि विकेट सॅक्रिफाईस जरी झाली तरी चालेल. लिमिटेड ओव्हर मध्ये तुमच्या विकेट टिकवण्यासोबत विकेट तुम्हाला जेव्हा जेव्हा सॅक्रिफाईस करायचे असते, जेव्हा घालवायचे असते त्यावेळेला ती जाणं देखील गरजेचं आहे. बॉल बाकी अजूनही आपण पाहतोय 8 आणि 8 बॉल मध्ये या मॅच मध्ये 30 धावा आणि बनवायचे आहेत. बॅटिंग करणाऱ्या युग11 नागावला. पुढचा बॉल इकडे उडवलाय बैठक. What a shot is that? It's out of sight. डोळ्यांचा नजरेआड गेलेला बॉल. आलाय. कंट्रोल बॅलन्स सर्व काही या फटक्यामध्ये होतं आणि थेट बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बाहेर गेलाय. रुद्रचा रॉकेट थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बाहेर. मात्रेवरती सध्या आक्रमण झालंय. 4 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार आलाय तर 3 षटकार आलेत. हे षटक प्रोडक्टिव्ह बनत चाललंय. 47 वरती टीम पोहोचली आहे. युग11 12-13 नागाव आणि आता मॅच मध्ये 7 बॉल 24 धावांची गरज आहे. ग्रेट बॅटिंग बाय रुद्रमाळी. 14 बॉल मध्ये 41. वाह. आता क्लोज आलाय. सौरभ जे एससी रक्षक आहेत. सिलीम मिड ऑफ लेग फिल्डर आलाय. थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये पॉइंटचा फिल्डर आत आहे. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ खाली आहे. देन एक फिल्डर ऑन साइडला आपण पाहतात. ऑन साइड पॅक आहे. लॉंग ऑन काउ कॉर्नर स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये
रुद्रने मिड विकेट पासून स्क्वेअर लेगला टार्गेट केलेलं आहे. 7 बॉल 24 पाहिजेत नागावला. आहा, बॅट मधला टक्कसा आवाज आणि बॉल मिड विकेटचा पल्ल्याड आला. आणखी एक षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाय रुद्रमाई. वरती नागाव. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि मॅच मध्ये बनवायचे आहेत. 18. दोन वर्षांपूर्वी याच रुद्रमाईला मी निघूच्या मैदानावरती बघितलं होतं, जेव्हा खऱ्या अर्थानं त्याने डेब्यू करत असताना जो खेळ केला होता. आता 6 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. चला टाइम अप झालाय, प्लीज फास्ट खेळायचं तुम्हाला. आता 20 मिनिटं तुम्ही 4 ओव्हरसाठी घेतले टीम गावदेवी खार्डी. प्रत्येक संघाला सूचना आहे 21 मिनिट जरी घेतले तरी तुम्हाला पॅनल्टी आहे, पण इकडे बरोबर तुम्ही 20 मिनिटांमध्ये 4 टाकलेले षटक. मोठा गावने फिल्डिंग घेतली. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी वसार टीम. तुम्हाला विनंती आपण डगआउट बॉक्सच्या दिशेने येऊन थांबा. नितीन 6 बॉल 18 पाहिजेत. रुद्रची विकेट आली नाही. 15 बॉल 47 धावा त्याने बनवल्यात. आणि जेव्हा रुद्रने निघूच्या मैदानावरती बॅटिंग केली होती तेव्हा जरूर मी म्हणालो होतो ये लंबे रेस का घोडा आहे. ज्या पद्धतीने या मॅच मध्ये देखील त्याने बॅटिंग केली आहे, सुपर. त्या मॅच मध्ये आपल्याला नागाव कुठेही दिसत नव्हता. राकेश, रोहित, हर्षांग 3 इन्फॉर्म बॅटर्स मात्र सुरुवातीला अगदी 2 वरती 3 होते विकेट. आणि त्यानंतर रुद्र आला आणि रुद्रचं रौद्र रूप अक्षरशः रॉकेट त्याने उडवलं तिकडे. आतिश मात्रेच्या अगेन्स्ट ज्या काही धावा आल्या, सौरभच्या 3rd ओव्हरमध्ये ज्या काही धावा आलेल्या आहेत, मागचं षटक 31 धावांचं राहिलंय. 6 बॉल 18 पाहिजेत. सूरज बैकर लास्ट ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंडला सध्या सिद्धांत. पहिला बॉल. बॉलर्स बॅक ड्राइव्ह. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. सौरभ आला. ओ शेवटी मात्र चांगला स्टॉप. डबलला चान्स घेतली आहे. आता हे चांगलं झालंय की मात्र रुद्रला ऑफ स्ट्राईक ठेवण्यामध्ये यश तर मिळालेलं आहे, पण रुद्रने बघितलं इकडे की मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे डबलला चान्स आहे. पण कदाचित सिद्धांतचं मत होतं की रुद्र असायला पाहिजे होता स्ट्रायकिंग एंडला. पाहूयात काय घडणार आहे. त्याला न मिळालेली स्ट्राईक, त्याचा फायदा खार्डीला होईल की 2 घेतलेल्या धावा सिद्धांतच्या बॅटमधून इकडे आता मोठे फटके येतील. 2 धावांनी धावसंख्या 55 वरती पोहोचली. 5 बॉल 16 धावा पाहिजेत. पहिल्या इनिंग मध्ये 3च विकेट खार्डीचे पडले होते, इकडे 4 पडलेत नागावचे, म्हणजे 16 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवायच्यात 5 बॉल मध्ये. मॅच ऑन आहे. बैकरचा पुढचा बॉल खेचून मारलाय. वाह, संपर्क बरोबर आणि बॉल मिड विकेटचा पल्ल्याड. षटकार. मारलाय रडार मध्ये थेट मिड विकेटचा बाहेर गेलाय बॉल. जबरदस्त फटका. सिद्धांत आता रुद्रला साथ देतोय. 71 चेस करायचे असताना 61 बनलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 धावा पाहिजेत. काय बॅटिंग केली होती रुद्र. तो आता ऑफ स्ट्राईक आहे सध्या आणि ज्या काही 2 धावा घेतल्या मागच्या बॉलवरती तिकडून असं वाटलं रुद्र ऑफ स्ट्राईक आहे, बट सिद्धांत देखील दाखवून दिलंय. 4 बॉल 10. बैकर. इकडे थोडासा खाली राहिलाय. थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला. रुद्रला स्ट्राईक पाहिजे, तो पुढे आलाय. सिद्धांतची विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल. बॉल 3 उरलेत. 10 पाहिजेत. 3 बॉल 10. तीन चेंडू 10 धावा. 10 कंपल्सरी बनवायचा. त्याचं कारण विकेट 5 पडलेले. फर्स्ट इनिंग मध्ये खार्डीचे फक्त पडले होते 3. वॉट अ मॅच. आमदार चषक, MLA ट्रॉफी, उंबरडे 2026 तिसरं पर्व
तिसरी रजनी मॅच नंबर 1 मध्ये आपण आहोत. भरपूर वेळ गेलेला. प्लीज कार्डी टीम तुमचं सहकार्य पाहिजे आणि यानंतर देखील ज्या टीम्स खेळत आहेत विद इन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचीच आहेत. अन्यथा मागच्या 2 दिवसांमध्ये पॅनल्टी बसलेली आहे. आज मात्र या पहिल्या मॅचमध्ये दोन्ही डावांमध्ये 20 मिनिटांच्या पहिली 4 षटकं टाकण्यात आलेली आहेत. मात्र लास्ट ओव्हर पहिल्या डावामधली थोडासा वेळ गेलाय. इकडे 3 बॉल 10 पाहिजेत. रुद्र लेफ्टी आहे, सूरज लेफ्टी बॉलर आहे. पाहूयात ऍडव्हान्टेज भेटेल का रुद्र माळीला. मागच्या ओव्हर मध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून होते. खोलात बॉल अपील देखील करण्यात आली होती. शॉर्ट स्क्वेअर लेगला. आता स्ट्रायकिंग एंडला ओहो काय घडलंय. विकेट रनआउटचे आले आणि ती रुद्रमाळीचे आले आहे. रनआउट. तीन बॉल 10ची मॅच. आता रुद्रला स्ट्राईक असेल नसेल हा देखील प्रश्न आहे. ऑनग्राउंड अंपायरचं मत असं जरूर आहे पण टीव्ही अंपायर आपल्याला एक्झॅक्ट सांगतील. क्रॉस बॅटर झालेले आहेत नाही झाले. बंटी आउट असेल रुद्र आउट असेल पण सध्या नागाव म्हणत असेल सेट बॅटर रुद्र असला पाहिजे पण दुसऱ्या बाजूने कार्डीला तीच विकेट पाहिजे. 3 बॉल 10ची मॅच होती. 1 धाव तर आलेली आहे. 2 बॉल 9 वरती सामना आलेला आहे. पण स्ट्रायकिंग एंडला कोण असेल. बंटी असेल की मात्र येणारा आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळेल. पाहूयात. ऑनग्राउंड अंपायरने दिलाय तेच आउट आहेत. रुद्रमाळे इज गॉन. 16 बॉल 48 धावा रुद्रने या मॅच मध्ये जरूर बनवल्या. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा. ज्या मॅच मध्ये 2 ला 3 विकेट पडले होते आणि आता 2 बॉल 9 धावांची गरज. बॅटिंग जबरदस्त झाले पण मॅच फिनिश करू शकला नाही ही देखील खंत असेल. आताची स्ट्राईक बंटीकडे. 2 बॉल 9 धावा. मॅच आता ऑन आहे. बैकर खोलात बॉल ड्राईव्ह केलाय. 3 ला मॅच ऑन असेल. 3 धावा यायला पाहिजेत पण डीप मध्ये आयुष कडून थ्रो आलाय. 2 धावा झाल्यात पूर्ण आणि सध्या एका लिगल बॉलने तर 7 बनणार नाही. सूरज बैकरने जर एक्स्ट्रा रन खर्च केले तर मॅच मध्ये असेल युग 11 12-13 गावदेवी नागाव. रुद्रमाळी जोपर्यंत होता मॅच ऑन होती. इकडे बंटीकडून एक मोठा फटका पाहिजे होता. किमान 3 धावा पाहिजे होत्या. 2च आल्यात. 1 बॉल 7. ओहो आलाय डॉट बॉल आणि इकडे मॅच संपली. 6 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला गावदेवी कार्डीने. पण काय लढलाय रुद्रसाठी. एकदा जोरदार टाळा. 47 धावांची जबरदस्त खेळी त्याने मॅच मध्ये केली आणि शेवटपर्यंत हा सामना देखील रंगतदार अवस्थेमध्ये त्याने आणला होता. मात्र शेवटी त्याची विकेट आली आणि हा सामना गमवावा लागला युग 11 12-13 गावदेवी नागावला. खार्डी वॉन बाय 6 रन. 6 धावांच्या फरकाने हा सामना खार्डीने जिंकलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. चला वसर आणि मोठा गाव लवकरात लवकर तुम्हाला सुरुवात करायची. मोठा गाव टीम उतरलेली आहे. टीम वसार वेळ जास्त घेऊ नका. मलंगडचा ठाणा वाघ रवी वायले पुन्हा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ पात्रे मॅन ऑफ द मॅच आहेत. 7 बॉल मध्ये 14 धावांचा खेळ ज्याने बॅटिंग करत असताना केला आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये खास करून
महत्वपूर्णच्या 2 विकेट सुरुवातीलाच त्याने काढल्या होत्या. सौरभ मात्रे मॅन ऑफ द मॅच. सामनावीरचा पुरस्कार आपण देत आहोत. मंचावरती उपस्थित आदरणीय गिरीश गोसावी साहेब यांना विनंती, आपल्या शुभहस्ते सामनावीर हे पारितोषिक देण्यात येईल.